morning, everybody. Basic science, chemistry. Subject code 22.1 तर आपला टॉपिक चालू आहे तो केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस टॉपिक चालू आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलन्सी बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलन्सीमध्ये की लास्टच्या कक्षामध्ये त्याच्या जे किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून आपण त्याला व्हॅलन्सी समजू शकतो असं म्हणत होतो, किंवा शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असे आपण म्हणत होतो. तर त्यानुसार जे थिअरी आहे त्याच्यामध्ये काही पॉईंट्स होते की लास्ट ऑर्बिट जेव्हा काढून टाकतो त्याला आपण कर्नल किंवा कोर असे आपण म्हणतो. नियम सांगत होता की त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये त्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील त्याला ऑक्टेट असे आपण म्हणतो, किंवा पहिली जर कक्षा असेल तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील त्याला आपण डुप्लेट असे म्हणतो. तर तो ॲटम काय असतो, स्टेबल असतो. जर ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर ते ॲटम काय असतात, केमिकल कॉम्बिनेशनसाठी सहभागी होऊ शकतात. आणि जर त्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये त्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम काय करतो, आपल्याकडे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, लॉस करतो. कारण की 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी जर 4 पेक्षा एखाद्याकडे कमी असतील तर तो दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतो. जेवढे इलेक्ट्रॉन देतो तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतात, त्याला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणतो. आणि ज्याच्या लास्टच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत असे ॲटम ते आपल्याकडे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देत नाहीत, तर ते काय करतात, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतात, गेन करतात. आणि जेवढे इलेक्ट्रॉन घेतात तेवढे त्याच्यावरती काय होतात, निगेटिव्ह चार्ज येतात. त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी असे म्हणतो. त्यानंतर आपण त्याची एक्झाम्पल देखील बघितली होती की इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणतो आपण त्याला, किंवा आयोनिक बॉन्ड म्हणतो, की 2 भिन्न ॲटममध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, दोन्ही काय असतात, 2 डिसिमिलर ॲटम्स असतात. दोन्ही ॲटममध्ये काय होते, इलेक्ट्रॉनची देवाण आणि घेवाण होते. एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन घेतो. जो देतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, जो घेतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड असे म्हणतो. त्यानंतर आपण त्याची एक्झाम्पल दिली होती NaCl, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम क्लोराईड, ही एक्झाम्पल आपण बघितलेली आहे डिटेलमध्ये. त्यानंतर पुढचा बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आपण बघितलं होतं की 2 सिमिलर ॲटम असतील किंवा डिसिमिलर ॲटम असतील तर त्यांच्या शेवटच्या कक्षामध्ये जर 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर ते ॲटम आपल्याकडले इलेक्ट्रॉन एकमेकाला देत नाहीत किंवा घेत नाहीत, तर दोघेही ॲटम काय करतात, कॉन्ट्रीब्युशन करतात, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात, भागीदारी करतात आणि आपलं ऑक्टेट पूर्ण करतात. त्याला आपण कोव्हॅलन्सी किंवा कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलेलं आहे. परत एकदा सांगतोय बघा, कोव्हॅलंट बॉन्ड की 2 ॲटम ज्यावेळी शेवटच्या कक्षेमध्ये त्यांच्या 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर दोन्ही ॲटम काय करतात, इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, शेअरिंग करतात, शेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा कॉन्ट्रीब्युशन आपण म्हणतो. दोन्ही ॲटम समजा एक इलेक्ट्रॉन कमी आहे तर दोन्ही ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची दोघांनाही गरज आहे. तर दोन्ही ॲटम काय करतात, एक इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन काढतात, भागीदारीमध्ये एक इलेक्ट्रॉन काढतात आणि दोघेही आपलं ऑक्टेट म्हणजे लास्टच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करून घेतात, शेअरिंगमध्ये वापरून. ते कोण देत नाहीत किंवा कोण घेत नाहीत, तर काय होतं, शेअरिंग होते. आणि ते शेअरिंग होताना
टू सिमिलर और डिसिमिलर ॲटममध्ये होते की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये बॉन्ड होताना दोन ॲटम भिन्न पण असतात किंवा दोन ॲटम सारखे पण असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते, शेअरिंग केलं जातं आहे, त्याच्यातनं जो बॉन्ड होतो त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतो, त्याला आपण शेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. शेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 3 बॉन्ड तयार होतात, 3 प्रकारचे, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल कोव्हॅलंट बॉन्ड आणि ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. समजा एक इलेक्ट्रॉनची भागीदारी झालेली आहे, दोघांचाही एचा एक इलेक्ट्रॉन आहे, बीचा एक इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉनची भागीदार झाले तर बॉन्ड होताना हा सिंगल बॉन्ड होता. त्यानंतर डबल बॉन्ड कसा होतो, समजा एचे 2 ॲटम भागीदारीत आहेत, बीचे 2 ॲटम भागीदारीत आहेत, डबल बॉन्ड तयार होणार. समजा ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो तर एच्या शेवटच्या कक्षामध्ये 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी, आणि बीच्या पण शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी, तेव्हा 3 इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि त्याला आपण ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतो. हे मागील लेक्चरला आपण बघितलेलं आहे की सिंगल बॉन्ड कसा तयार होतो, डबल बॉन्ड कसा तयार होतो आणि ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, हे मागील लेक्चरला आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता आपण त्याची काही एक्झाम्पल जे आहेत कंपाऊंड कसे तयार होतात एक्झाम्पल ते आपण बघू. फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल पहिल्यांदा बघू. फॉर्मेशन ऑफ formation of chlorine molecule Cl2 ठीक आहे. तर आता क्लोरीन मॉलिक्यूल कसा तयार होतो हे आपण या ठिकाणी बघायचं डिटेलमध्ये. आता Cl2 मध्ये किती क्लोरीन आहे, 2 क्लोरीन आहे, हाय क्लोरीन प्लस हाय क्लोरीन. आता क्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे, ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनचा वैशिष्ट्य 2, 8 आणि 7. शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 7 आहेत. हे 2 4 6 आणि 7. सेम तसंच याचंही असणार आहे 2 4 6 7. ठीक आहे. आता प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. तर त्याचं काय होते बघा, एक इलेक्ट्रॉनची गरज आहे प्रत्येकाला. क्लोरीन मॉलिक्यूल. तर या ठिकाणी बघा क्लोरीन मॉलिक्यूल कसा तयार होतो आहे, 2 क्लोरीन ॲटम आहेत, Cl2 हा एक क्लोरीन आहे आणि हा दुसरा क्लोरीन आहे. ठीक आहे. तर ह्या क्लोरीनचा अणुक्रमांक आहे 17. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, 10 इलेक्ट्रॉन झाले आणि उर्वरित 7 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेत. तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो स्टेबल असणार आहे, तेव्हा हा स्टेबल या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे. ते 7 इलेक्ट्रॉन या ठिकाणी बघा 2 4 6 आणि 7. तसंच ह्याच क्लोरीनचा पण अणुक्रमांक 17 आहे, त्याच्या शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, 2 4 6 आणि 1 7.
आता प्रत्येक क्लोरीनला एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. ईच क्लोरीन नीड ऑफ 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. की प्रत्येक क्लोरीनला 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी एक एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. दोघेही आपले एकमेकाला इलेक्ट्रॉन कायम स्वरूपी देऊ शकत नाहीत. तर दोघेही काय करतात, एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. हे दोघांचे एक एक इलेक्ट्रॉन आहेत, त्याची भागीदार झालेले आहे. हे बघा, या क्लोरीनला भागीदारीत हा आपला इलेक्ट्रॉन दिला आहे आणि ह्या क्लोरीनला आपला हा इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर आता हे सर्कल आहे, हे ह्या क्लोरीनचं आहे. त्याचे इलेक्ट्रॉन मोजले तर किती होतात बघा, 2 4 6 आणि 2 8. ठीक आहे. आता हे जे सर्कल आहे हे ह्या क्लोरीनचं आहे, त्याचे इलेक्ट्रॉन मोजून बघा किती आहे, 2 4 6 आणि 2 8. म्हणजे दोघांनी भागीदारीमध्ये काय केलेलं आहे, एक एक इलेक्ट्रॉन काढलेला आहे, घेतलेला आहे. ठीक आहे. मग एक एक इलेक्ट्रॉन भागीदारी घेतला, त्यामुळे बॉन्ड कुठला झाला दोघांच्या, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. कारण की या ठिकाणी जर 2-2 इलेक्ट्रॉन भागीदारीत असते तर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड घडला असता. आता या ठिकाणी त्यांनी एक एकच भागीदारीमध्ये इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला आहे तो कुठला बॉन्ड तयार झालेला आहे, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. हा जो बॉन्ड आहे ह्या 2 इलेक्ट्रॉनचा बॉन्ड आहे तो या ठिकाणी आपण दाखवलेला आहे आणि दोन्हींचे ऑक्टेट पूर्ण होत आहे आणि त्याच्यापासून जो मॉलिक्यूल तयार होतो तो Cl2 मॉलिक्यूल. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल आहे. तर क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये 2 क्लोरीन ॲटम आहेत, हाय क्लोरीन ॲटम आहे आणि हाय क्लोरीन ॲटम आहे. तर each chlorine atom need of 1 electron to complete its octet. प्रत्येक क्लोरीन ॲटमला एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, कारण क्लोरीनचा नंबर आहे 17. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 आणि उर्वरित 7 इलेक्ट्रॉन. आता 7 इलेक्ट्रॉन जे आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत, 2 4 6 आणि 7. याचे 7 इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे दोन्ही क्लोरीन ॲटम काय करतात, एक एक इलेक्ट्रॉन आपला भागीदारीमध्ये करतात, कॉन्ट्रीब्युशन करतात, शेअर करतात. हे बघा, आता हे जे बॉर्डर सर्कल आहे ते ह्या क्लोरीनचं आहे, हे सर्कल आहे ते ह्या क्लोरीनचं आहे. दोघांच्या सर्कलमध्ये पहिले तर 8-8 इलेक्ट्रॉन मोजले तर होतात. याचे पहिले तर 2 4 6 आणि 2 8. याच्या सर्कलमध्ये मोजले तर 2 4 6 आणि 2 8. मग भागीदारी किती आले, 2 इलेक्ट्रॉन. याचा एक आणि याचा एक. तो जो बॉन्ड तयार झाला तो सिंगल क्लोरीन बॉन्ड, त्याला आपण काय म्हणतो, क्लोरीन मॉलिक्यूल. ठीक आहे. आता याचा आपण एक्सप्लेनेशन नोट्सच्या स्वरूपात लिहू. सर्वप्रथम काय करा, तुम्ही रिॲक्शन क्लोरीनची लिहून घ्या, आहे अशी बघा, लिहून काढा परत एकदा. ठीक आहे. पुढचं मी लिहून देतोय तुम्हाला त्याची माहिती. Each chlorine atom, each chlorine atom contains seven valence electrons. One electron to complete the octet. One electron to complete the octet. One electron to complete the octet. ठीक आहे. की ईच क्लोरीन म्हणजे प्रति क्लोरीन ॲटम त्याचा इलेक्ट्रॉनचा किती आहे, 2
पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या 8 आणि शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन कंटेन्स 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, की त्याच्या शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. सो इट इज इन शॉर्ट ऑफ म्हणजे कमी असणे. किती इलेक्ट्रॉन कमी आहे? शॉर्ट ऑफ 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट द ऑक्टेट. त्यांना शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असल्यामुळं लास्टच्या कक्षेत त्यांना 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. एक इलेक्ट्रॉन कमी असं याचा अर्थ आहे. ठीक आहे, पुढचं बघून लिहून देतोय तुम्हाला मी. ते लिहून झाले का आपला? याचे तर नोट्स अजून शिल्लक आहे, ते मी तुम्हाला आता लिहून देतो या ठिकाणी. Each chlorine atom each chlorine atom contributes 1 electron with other chlorine atom to form single covalent bond between single covalent bond between two chlorine atoms. Between two chlorine okay. Each chlorine atom, प्रत्येक क्लोरीन ॲटम, each म्हणजे प्रत्येक क्लोरीन ॲटम कॉन्ट्रीब्युशन म्हणजे वर्गणी काढणे. एक इलेक्ट्रॉनची काय केलेले आहे? वर्गणी काढलेली आहे. 1 इलेक्ट्रॉन विथ अदर क्लोरीन ॲटम, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमशी काय केला आहे? शेअर केलेला आहे. टू फॉर्म सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, की त्याच्यापासून काय झालेला आहे? एक इलेक्ट्रॉन काढल्यामुळं सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे बिटवीन टू क्लोरीन ॲटम्स, की त्या 2 क्लोरीन ॲटममध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे, कारण की त्याने एक इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी काय केलेलं आहे? भागीदारी केलेली आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघू फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सेकंड टाइप आहे फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. H2 कसं तयार होते ते आपण या ठिकाणी बघायचं. formation of water molecule H2 आता या ठिकाणी H2 कसा तयार होतोय बघायचा आहे. तर H2 तयार होताना त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲटम आहेत आणि एक ऑक्सिजन, त्याला पाणी तुम्ही म्हणतो वॉटर. ते कसं तयार होतं या ठिकाणी आपण बघायचं आहे. त्यांच्यामध्ये बॉन्ड कुठल्या पद्धतीचा असणार आहे ते बघायचं आहे. तर H2 मध्ये बघा हा एक हायड्रोजन आहे प्लस
एक ऑक्सिजन आहे प्लस आणखीन एक हायड्रोजन. ठीक आहे. हायड्रोजनचा अणुक्रमांक किती आहे? 1 आहे. ॲटॉमिक नंबर 1. ठीक आहे. त्यामुळे त्याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असणार? एकच इलेक्ट्रॉन आहे. तो एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी दाखवलेला आहे आपण. त्याचा अणुक्रमांक काय आहे? ॲटॉमिक नंबर 8. ठीक आहे. तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार? 2, 6. लास्टच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. ते 6 इलेक्ट्रॉन आपण दाखवू. 2, 4, 5 आणि 6. आणि याचा किती आहे? 1 आहे. ते 1 या ठिकाणी दाखवू. ठीक आहे. वॉटर मॉलिक्यूल तयार होताना 2 हायड्रोजन ॲटम आहेत. H2 म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम आणि एक ऑक्सिजन ॲटम आहे. तर हे 2 हायड्रोजन ॲटम आपण या ठिकाणी दाखवले आणि एक ऑक्सिजन ॲटम दाखवलेला आहे. हायड्रोजनचा अणुक्रमांक आहे 1. ॲटॉमिक नंबर 1 आहे हायड्रोजनचा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? एकच. तो एक इलेक्ट्रॉन इथं दाखवलेला आहे क्रॉसमध्ये. आता याला जर स्टेबल व्हायचं असेल हायड्रोजनला, तर त्याची जी पहिली कक्षा आहे त्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन पूर्ण करणे गरजेचं आहे. 2 म्हणजे काय? डुप्लेट. 2 इलेक्ट्रॉनला काय म्हणतो आपण? डुप्लेट असे म्हणतो. तर ते 2 इलेक्ट्रॉन त्याला काय करणं? पूर्ण करणं गरजेचं आहे. हे हायड्रोजनचं तसंच आहे. त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि जर त्याच्या लास्टच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील त्याला आपण डुप्लेट म्हणतो. त्यावेळी तो हायड्रोजन ॲटम काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. म्हणजेच दोन्ही हायड्रोजन ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी आहे. एक इलेक्ट्रॉनची दोघांनाही गरज आहे. जर दोघांना एक इलेक्ट्रॉन मिळाला तर त्या ठिकाणी त्याचं काय होईल? डुप्लेट पूर्ण होईल आणि दोघेही काय होतील? स्टेबल होतील. आणि ह्या ऑक्सिजन ॲटमचा अणुक्रमांक आहे 8 आहे. त्याचा इलेक्ट्रॉनचा वर्गीकरण पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेत उरलेले 6 इलेक्ट्रॉन. आता 6 इलेक्ट्रॉन हे 8 इलेक्ट्रॉनपेक्षा कमीच आहे. मग 8 इलेक्ट्रॉन करण्यासाठी त्या ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? तर 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. कारण ते 6 इलेक्ट्रॉनमध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲड केले तर त्याचे 8 इलेक्ट्रॉन होतील आणि तो ऑक्सिजन त्या ठिकाणी काय होईल? स्टेबल. म्हणजेच ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. कारण की त्याच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. मोजून बघा 2, 2, 4, 5 आणि 1, 6 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. कारण की त्याचा ऑक्टेट पूर्ण होईल. आणि दोन्ही हायड्रोजन ॲटमला काय? एक इलेक्ट्रॉनची प्रत्येकाला गरज आहे. जर दोघांना एक इलेक्ट्रॉन जर दोघांच्याकडे असतील तर त्यांचेही 2-2 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत होतील त्यांच्या केसेसमध्ये आणि दोघांचेही डुप्लेट पूर्ण होईल आणि दोघेही काय होतील? स्टेबल होतील. त्यामुळे काय करतात? दोन्ही हायड्रोजन ॲटम हे या ऑक्सिजनची काय करतात? भागीदारी करतात एक इलेक्ट्रॉनची. आता हा ऑक्सिजन ॲटम काय करतो? आपला हा इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनची भागीदारी करतो आणि इकडचा जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या हायड्रोजनची भागीदारी करतो. आणि हायड्रोजन हा काय करतो? आपला एक इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो आणि हा हायड्रोजन आपला हा इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनच्या या इलेक्ट्रॉनशी काय करतो? भागीदारी करतो, शेअरिंग करतो. हे आपल्याला या ठिकाणी बघायला. ठीक आहे. आता हा मोठा बॉक्स आहे, तो मोठा बॉक्स आहे ऑक्सिजनचा आहे. मोठा चौकोन जो आहे हा तो ऑक्सिजनचा आहे.
त्या चौकात इलेक्ट्रॉन मोजून बघा 2 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे ऑक्सिजन स्टेबल झालेला आहे. त्याच्या शेवटच्या कक्षेत किती 8 इलेक्ट्रॉन झालेले आहेत, कारण की त्यानं काय केलेलं आहे दोन्ही साईडच्या हायड्रोजन ॲटमचे एक इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये आपल्याकडे घेतलेले आहे. आता हा हायड्रोजनचा बॉक्स बघा, तर त्याचे 2 इलेक्ट्रॉन आहेत हा आणि हा. त्याने काय केलेला आहे ऑक्सिजनचा भागीदारीमध्ये एक इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेतलेला आहे आणि आपला एक भागीदारीमध्ये त्याला दिलेला आहे. त्यामुळे या दोघांच्या मध्ये बॉन्ड जो तयार झाला आहे तो एक इलेक्ट्रॉन भागीदारी झाल्यामुळे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे. सेम तसंच आहे इकडे पण ह्या हायड्रोजननं हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा घेतलेला भागीदारी आणि ह्या ऑक्सिजननं आपला इलेक्ट्रॉन त्याला भागीदारी दिला आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन भागीदारीत घेतलेला. तर दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी भागीदारी केलेले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड झालेला आहे. इथं दिसतोय दोघांचाही सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल झालेला आहे. परत एकदा सांगतोय बघा, हायड्रोजन ॲटम त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. इकडच्या पण हायड्रोजनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे 2 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी. 2 इलेक्ट्रॉन असतील त्याच्या कक्षेत तर तो स्टेबल असणार आहे. आणि या ऑक्सिजनला शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर 6 2 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर त्याला स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर हा ऑक्सिजन ॲटम काय करतो की दोन्ही साईडच्या हायड्रोजन ॲटमशी एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. आता ह्या ऑक्सिजनने इकडचा इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनशी भागीदार केला आहे आणि इकडचा इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनशी भागीदार केला आहे. हे बघा या एक एक इलेक्ट्रॉनची भागीदार झाल्यामुळे सिंगल बॉन्ड तयार झालेला आहे. इथे एक एक इलेक्ट्रॉन आहे, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे, त्याच्यातून H2O तयार झालेला आहे. ठीक आहे, लिहून घेऊ आपण. पहिल्यांदा ही रिॲक्शन लिहून घ्या. ठीक आहे, लिहून झालेले आहे. Water molecule is formed by water molecule is formed by combining 2 atoms of hydrogen, combining 2 atoms of hydrogen, 2 atoms of hydrogen with 1 atom of oxygen, 1 atom of oxygen. Each hydrogen atom काय सांगितलं आहे वॉटर मॉलिक्यूल तयार होताना 2 हायड्रोजन ॲटम कंबाईन झालेले आहेत कुणाशी एका ऑक्सिजन ॲटमशी. ठीक आहे, ते लिहून झालं का? त्याच्या पुढची नोट्स मी आता तुम्हाला देतो आहे. Each hydrogen atom, each hydrogen atom is in short of one electron
oxygen atom, oxygen atom is a short of two electrons to complete its octet. To complete its octet. Hydrogen atom complete their duplet. Hydrogen atom complete their duplet by contributing one electron each with oxygen atom, and oxygen atom complete it's octet by complete its octet by contributing 2 electrons with with 2 hydrogen atoms. In water molecule, two separate single covalent bonds are formed. आता मैं एक्सप्लेन करतो बघा. Each hydrogen atom is short of one electron to complete its duplet. की each म्हणजे प्रत्येक हायड्रोजन ॲटमच्या शेवटच्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी आहे की दोन इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी. दोन म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो डुप्लेट पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, कमी आहे, कारण की त्यांच्या शेवटच्या कक्षेत अणुअंक एकच असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन आहे, त्यांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. अँड ऑक्सिजन ॲटम इज इन शॉर्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. की ऑक्सिजन ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. त्यानंतर हायड्रोजन ॲटम complete their duplet by contributing 1 electron each with oxygen atom. आता हायड्रोजन ॲटम आपलं डुप्लेट कसं पूर्ण करता येतं, आपला एक इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजनशी काय करते, कॉन्ट्रीब्युशन करते, शेअरिंग करते, भागीदारी करते,
त्याच्यामुळे आपलं डुप्लिकेट पूर्ण करून घेते. त्यानंतर ऑक्सिजन ॲटम complete its obtained by contributing 2 electrons with 2 hydrogen atoms. आता ऑक्सिजन ॲटम आपले 2 इलेक्ट्रॉन काय करतो की 2 हायड्रोजन ॲटम जे साईडचे आहेत त्यांच्याशी शेअर करतो. इकडच्या हायड्रोजन ॲटमला 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि तिकडच्या हायड्रोजन ॲटमला 1 इलेक्ट्रॉन, असे आपले 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन काय करतो भागीदारीमध्ये देतो आणि आपलं ऑक्टेट पूर्ण करतो. इन वॉटर मॉलिक्यूल 2 सेपरेट सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर फॉर्म्ड. आता वॉटर मॉलिक्यूलमध्ये 2 साईडला 2 बॉन्ड सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेले आहेत. सिंगल असे किती सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले त्याच्यामध्ये 2 झालेले आहेत. इकडच्या साईडला एक आणि त्या साईडला एक झालेला आहे. त्याला आपण म्हणतो काय या पद्धतीनं हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, असे 2 बॉन्ड तयार झालेले आहेत. त्याला काय म्हणतो आपण 2 सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणतो. ठीक आहे, हे लिहून घ्या नोट्स. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचा भाग बघू आपण.